हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर स्वामींचं नाव घेऊन आज एक सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रत्येकाचा प्रश्न असतो की घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी घरात येण्यासाठी, घरात असलेली लक्ष्मी बाहेर जाऊ नये यासाठी काय उपाय करावेत। तर स्वामी सेवेमध्ये जे आहेत ते बऱ्यापैकी कापराचे बरेचसे उपाय करतात, पण आज मी तुमच्यासोबत अगदी साधा सोपा मस्त असा उपाय शेअर करणार आहे जो प्रत्येक महिला घरात राहून करू शकते। प्रत्येक महिला रोज संध्याकाळी हा उपाय करेल तर 100%पैकी तुम्ही जर पॉझिटिव्ह मनाने, म्हणजे मी जो उपाय करते आहे तो यशस्वी होईलच या भावाने जर तुम्ही उपाय करत असाल तर नक्कीच यशस्वी व्हाल। तर तो उपाय शेअर करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तर स्वामींचं दर्शन घ्या आधी आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघू शकताय, रोज संध्याकाळी तुम्ही देवघरात दिवा लावताय, धूप लावताय, तुळशीला दिवा लावताय, मुख्य दरवाजावरती अगरबत्ती लावताय, तर त्याचसोबत घरात अजून एक गोष्ट करा, त्याच्याने खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी घरात येतात। घरातलं दूषित वातावरण बदलतं, घरातलं निगेटिव्ह वातावरण सकारात्मक वातावरणामध्ये बदलतं आणि खूप गोष्टी अशा पॉझिटिव्ह घडायला सुरुवात होते। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा असतो तो भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे। भीमसेनी कापूरच का, तर जर शक्य नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतलात तरीसुद्धा चालू शकतो, पण मी आपला जो दिंडोरी प्रणित सेवेमधला जो कापूर आहे, म्हणजे स्वामी समर्थ यांच्या सेवेतला जो कापूर आहे तो मी घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही, हा कापूर घेतलेला आहे मी। तर कापराचे काय उपयोग आहेत, पूजेसाठी उपयुक्त आहे, तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? हां, पूजेसाठी उपयुक्त आहे। कापुराच्या सुगंधाने घरातील जीवाणू विषाणू नष्ट होतात आणि घरात सकारात्मक वातावरण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्या कापराचा उपयोग करू शकता। त्यानंतर दुसरी गोष्ट उपयोगाची ती म्हणजे लवंग। लवंग ही प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतेच। लवंग आपल्या खड्या मसाल्यांमध्ये वापरली जाते। तर तुम्हाला खरं सांगू तर लक्ष्मीप्राप्तीच्या उपायांमध्ये तुम्हाला लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता, इलायची ह्या गोष्टींचा खूप जास्त उपयोग होतो। तर रोज संध्याकाळी घरातलं निगेटिव्ह वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी काय करून घेते मी तुम्हाला दाखवते। तर जो भीमसेनी कापूर आहे हा जो भीमसेनी कापूर आहे त्याच्या अगदी 2 वड्या मी घेणार आहे। तो बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीचा असतो। तर त्याच्या छोट्या छोट्या 2 वड्या मी घेणार आहे। बघू शकता, जास्त मोठ्या असतील तर तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता। तर या पद्धतीने मी 2 वड्या घेतलेल्या आहेत। आणि धूपसाठी, कापरासाठी वगैरे तुमच्याकडे वेगळं भांडं असेल तर अतिउत्तम, नाहीतर तुम्ही रेग्युलर छोट्या वाटीमध्ये सुद्धा करू शकता। तर तुम्ही बघू शकता, तर इथे 2 किंवा 3 लवंग घ्यायच्या आहेत, कापराच्या 2-3 वड्या आणि 2-3 लवंग। 3 घेण्यापेक्षा तुम्ही 5 घेतल्यात तर अतिउत्तम। त्या फक्त ह्या फूल हवेत त्यांना, हे जे फूल आहेत, हे जे वरती दिसत आहेत टोकाला, ते फूल हवेत, अशा 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर ह्या लवंगा मी याच्यावरती ठेवून घेते आहे। व्यवस्थित सगळ्यात जळतील असं करून घ्यायचं आहे तुम्ही। बघू शकता तुम्ही, कशाही ठेवा, दुसरा कापूर त्याला जाळतोच। तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा रोज घरात कापूर आणि लवंगाचा धूप करतात आणि ते पूर्ण घरभर, म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजापासून ते तुमच्या घराच्या शेवटच्या टोकापर्यंत, तुमच्या गॅलरीत, तुमच्या किचनमध्ये, हॉलमध्ये, पूर्ण देवघरात वगैरे तुम्ही जेव्हा हे धूप जेव्हा पूर्ण घरात फिरवत असतात तेव्हा तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक होतं। तर चला, तर मग मी आता पूर्ण घरात फिरवून घेते आणि त्यानंतर पुढची माहिती तुम्हाला सांगते। तर
आवर्जून तुम्ही तुमच्या हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये, तुमचं जिथे अभ्यास करत असतील मुलं तिथे, देवघरात आणि आवर्जून तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा याचा धूर किंवा धूप दाखवा. जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवतात तिथे खूप जास्ती प्रमाणात फरक पडतो. आणि तुम्ही जर हे रोज रोज करत असाल तर त्याचसोबत तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा, त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जाप करा, विष्णुदेवाचा जाप करा. जिथे विष्णू महाराजांची पूजा केली जाते ना तिथे लक्ष्मी आपसुकच येते. त्यानंतर म्हणजे जितकी संध्याकाळी तुम्ही जितकी जास्त पूजा करताय ना तितके देव जास्त प्रसन्न राहतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दरवाजा कायम उघडा ठेवा. त्यानंतर पौर्णिमेला वगैरे आवर्जून हळदीचं लेपन करा. संध्याकाळच्या वेळी दरवाजात दिवा लावा. त्यानंतर रांगोळी वगैरे काढा, सुशोभीकरण करा आणि असे छोटे मोठे उपाय नक्की करत राहा. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सगळ्यात शेवटी महाराजांचं दर्शन घेऊन व्हिडिओ इथेच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि देवपूजा करत राहा. बाय बाय.